नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज विजया एकादशी आहे आणि या विजया एकादशीच्या दिवशी आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला एक अशी सेवा करायला लावली आहे की समजा आता तुम्हाला प्रखर पितृदोष आहे आणि तो प्रखर पितृदोष जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला एकादशीच्या दिवशी कुठली सेवा करायची आहे तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता जर तुम्हाला तीव्र पितृदोष आहे आणि तीव्र पितृदोष असल्यानंतर आपण बघा म्हणजे रोज देवांची सेवा करतो, पंचमहायज्ञ करतो आणि पितृदोष असल्यामुळे आपल्याला देवांची सेवा करण्याआधी आपल्याला आधी पितरांची सेवा करावी लागते आणि त्यानंतर देवांची सेवा करावी लागते, आपल्या स्वामींची सेवा करावी लागते, पंचमहायज्ञ करावा लागतो. आता ह्या एवढ्या सगळ्या सेवा आपण करतोय तरी पण आपल्या कामात मात्र सतत काही ना काही अपयश येतंय, काहीतरी अडथळा तयार होतोय. एवढं करूनही आपल्या कामात आपल्याला सक्सेस मिळत नाही. मग या सर्वांवर एक रामबाण उपाय म्हणजे प्रत्येक एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करायचं. आपण प्रत्येक एकादशीत जर श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण केलं तर आपले जे काही 42 पिढी पितर असतील त्या पितरांना सद्गती मिळण्याचं काम हा भागवत ग्रंथ करत असतो. म्हणजे जे काही अघोर पित्र असतात बघा, आता अघोर पित्र म्हणजे जे काही बघा, आता करोनामध्ये अचानक मृत्युमुखी पडलेली जे काही आपले नातेवाईक मंडळी असेल किंवा महामारीच्या वेळेस अचानक ज्यांचा मृत्यू झालेला असेल, कुणाचा पाण्यात पडून मृत्यू झालेला असेल, असे अनेक लोकांचे कुठल्या ना कुठल्या अशा वाईट मार्गाने मृत्यू झालेला आहे. तर अशा लोकांना, असे जे काही अघोर पितर असतात यांना लवकर सद्गती मिळण्यासाठी आणि मोक्ष मिळण्यासाठी जर आपण श्रीमद भागवत ग्रंथ या ग्रंथाचं पारायण केलं प्रत्येक एकादशीस तर आपल्या कामात येणारे जे काही अडथळे असतात ते अडथळे पूर्णपणे निघून जातात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होती. असं म्हणतात की आपण जर श्रीमद भागवत ग्रंथ या ग्रंथाचं जर पारायण केलं तर आपले जे काही 42 पिढी पितर आहे या 42 पिढी पितरांना सद्गती मिळते, मोक्ष मिळते आणि आपल्याला प्रत्येक कामात त्यांच्या आशीर्वादांमुळे सक्सेस मिळतो. आणि म्हणूनच आपल्या गुरुमाऊलींनी सांगितल्यानुसार आपण आज विजया एकादशी आहे, आजच्या दिवशीही आणि प्रत्येक महिन्याला ज्या काही एकादशी येतील त्या प्रत्येक महिन्याच्या एकादशीला आपल्याला श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आता आजची जी एकादशी आहे, आजच्या एकादशीचं नाव आहे विजया एकादशी. नावाप्रमाणेच या एकादशीला आपण विजय प्राप्त करून घेऊ शकतो. थोडक्यात असं की जे कोणी व्यक्ती विजया एकादशीचं व्रत करतील त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही विजयच प्राप्त होईल. त्या व्यक्तीला धन, लक्ष्मी यांची प्राप्ती होईल, दारिद्र्य त्या व्यक्तीपासून दूर जाईल. तसेच ज्या कोणी व्यक्ती विजया एकादशीचं व्रत करतात त्या व्यक्तीचा कधीही भूत पिशाच्य अशा योनीमध्ये जन्म होत नाही. आता हे जे काही एकादशी व्रत चालू झालेलं आहे म्हणजे एकादशी व्रत हे सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. कारण एकादशी व्रत हे आपल्या भगवान श्रीकृष्णांनी द्वापार युगापासून चालू केलेली परंपरा आहे आणि एकादशी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची कन्या आहे असं मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच एकादशी या व्रताला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा एकादशी व्रत असतं तेव्हा तेव्हा आपल्या भगवान श्रीकृष्णांची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते. आपल्या गुरुमाऊलींच्या सांगण्यानुसार आपले दिंडोरी प्रणीत जे काही 700 श्लोकी संक्षिप्त भागवत ग्रंथ आहे या संक्षिप्त भागवत ग्रंथाचं प्रत्येक एकादशीस एक पारायण नक्की करावं. कारण की असं केल्याने आपल्यावरील जो काही प्रखर पितृदोष असतो तो प्रखर पितृदोष पूर्णपणे कमी होतो, नाहीसा होतो आणि पितरांमुळे ज्या काही आपल्या जीवनात अडचणी आलेल्या असतात जसं की प्रत्येक कामात अपयश, अडथळा, तर हे अपयश, अडथळा पूर्णपणे दूर होऊन आपल्याला आपल्या कामात प्रसिद्धी लाभते, आपल्याला यश लाभते. प्रत्येक कामामध्ये सगळे काही अडथळे दूर होतात, हाती घेतलेल्या कामामध्ये प्रोग्रेस होते आणि त्यामुळेच आपल्याला या 700 श्लोकी संक्षिप्त भागवत ग्रंथाचं एक पारायण प्रत्येक एकादशीला नक्की करायचं आहे.
आपल्या गुरुमाऊलींच्या म्हणण्यानुसार आपण जर असं केलं तर पितरांचा आपल्याला खूप मोठा आशीर्वाद लाभतो आणि आपल्या जीवनातील सगळे अडथळे दूर होऊन शौर्य, प्रसिद्धी, दारिद्र्य दूर होणे या सगळ्या गोष्टींमधला अडथळा हा कायमचा दूर होतो. आणि म्हणूनच तुम्हाला कळकळीने सांगते स्वामी भक्तांनो की तुम्ही सुद्धा प्रत्येक एकादशीला या 700 श्लोकी संक्षिप्त भागवत पारायण या ग्रंथाचं पारायण नक्की करावं. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.